जय महाराष्ट्र मित्रांनो, लेटेस्ट गव्हर्नमेंट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। सरळ सेवा भरती असणार आहे, तुम्ही ते वाचू शकताय। महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कोड लिमिटेड यांच्यातर्फे भरती आहे। निवडणूक झाल्यानंतर सर्वात मोठी आणि सर्वात जबरदस्त भरती असणार आहे, जी की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र या अंतर्गत येते। इथे तुम्ही बघू शकताय ही PDF आहे आणि टोटल इथे 800 जागांसाठी ही भरती असणार आहे। चांगली गोष्ट आहे। महत्त्वाचं म्हणजे सॅलरी पण जबरदस्त असणार आहे। जसं की तुम्ही ते बघू शकताय 34,000 रुपयांपासून 86,000 रुपयांपर्यंत तुम्हाला सॅलरी जाते। भरपूर सारे भत्ते तुम्हाला मिळतात आणि अप्लाय करणं सुद्धा सुरू झालंय। तुम्ही बघू शकताय 26/11/2024 पासून 26/12 म्हणजे 26 डिसेंबर 2024 पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय। डिटेल मध्ये समजून सांगतोय कोण कोण अप्लाय करू शकताय, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, वयाची अट काय, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करून ठेवा। डेली नवीन नवीन जॉब अपडेट, बिझनेस आयडिया, भरपूर सारे फ्री कोर्सेस तुम्हाला देतोय, नक्की सबस्क्राइब करा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, तुम्ही ते वाचू शकताय तंत्रज्ञ 3 पदाची सरळ सेवा भरती असणार आहे। जाहिरात क्रमांक इथे दिलाय तो तुम्ही वाचू शकताय आणि महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला इथे अर्ज करायचे आहे। त्याआधी तुम्हाला सगळा क्रायटेरिया समजून घ्यायचा आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं टोटल 800 पदांसाठी ही भरती असणार आहे। व तुम्ही कुठल्या कॅटेगरीत येतात त्यानुसार इथे दिलंय बघा। ओपन मधून येतात किंवा कुठल्या कॅटेगरीत येतात ते तुम्हाला इथे बघून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे अजून एक अशी महत्त्वाची गोष्ट आहे की जसं की बघा, तुम्ही भूकंपग्रस्त आहात, प्रकल्पग्रस्त आहात, खेळाडू आहात, सर्वसाधारण आहात, या सगळ्यांसाठी पण इथे वॅकन्सी आहे। त्यानुसार पण तुम्ही इथे बघू शकताय। त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं 86,865 रुपयांपर्यंत इथे तुम्हाला सॅलरी जाते। आता यासाठी शिक्षणाची अट काय, म्हणजे जर तुम्हाला इथे अप्लाय करायचं असेल तर तुमचं शिक्षण काय पाहिजे, तर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा म्हणजे थोडक्यात तुमचा ITI झालेला आहे, रेग्युलर ITI झालेला आहे, तो कोर्स तुम्ही उत्तीर्ण केला आहे। NCTBT किंवा MSCBT तुमचं झालेलं आहे आणि 1 नाही 2 नाही टोटल 13 इथे ट्रेड दिलेले आहे, ते तुमचे झालेले आहे, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। या 13 ट्रेड व्यतिरिक्त अजून 4 अभ्यासक्रम पूर्ण तुम्ही केले आहे, जसं की इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, प्रोडक्शन, मॅन्युफॅक्चरिंग, फॅब्रिकेशन अँड फिटिंग अँड वेअरिंग हे जर तुमचं झालं असेल तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। त्यामुळे जे पण तुमचे मित्र आहेत ज्यांचं हे शिक्षण झालंय, ITI झालंय, नक्की त्यांना शेअर करा, कारण की त्यांच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी असणार आहे। चांगला जॉब आहे, सॅलरी चांगली आहे, ITI केला असेल तरी तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे। ओके, त्यानंतर वयोमर्यादा काय पाहिजे, तर 1/10/2024 रोजी तुमचं एज कॅल्क्युलेट होणार आहे। तुमचं वय 18 ते 38 आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय। मागासवर्गीय तुम्ही आहात तर 5 वर्षाची सूट दिलेली आहे। दिव्यांग आणि खेळाडू तुम्ही आहात तर 45 वयापर्यंत अप्लाय करू शकताय। माजी सैनिक आहात 45 वयापर्यंत अप्लाय करू शकताय। भूकंपग्रस्त, पूरग्रस्त तुम्ही आहात तर 57 पर्यंत अप्लाय करू शकताय। तर वयामध्ये सुद्धा चांगली सूट दिलेली आहे। बाकी पण सर्वसाधारण अटी आहे ते तुम्ही ते बघू शकताय। त्यानंतर अर्ज कसा करायचा, अप्लाय कसं करायचं ते पण तुम्हाला सांगतोय। पण इथे जी एक्झाम होणार आहे यासाठी यांनी फी ठेवलेली आहे। खुल्या प्रवर्गातनं तुम्ही अप्लाय करताय तर 500 रुपये प्लस GST आणि मागासवर्गीय उमेदवार तुम्ही आहात तर 300 रुपये प्लस GST लागणार आहे। दिव्यांग तुम्ही आहात, माजी सैनिक तुम्ही आहात तर तुम्हाला कुठलीही फी द्यायची नाही आहे, तुम्हाला सूट देण्यात आलेली आहे। म्हणजे फक्त दोघांनाच इथे सूट देण्यात आली आहे, बाकीच्यांसाठी इथे फी असणार आहे। आता अप्लाय कसं करायचं, तर ही बघा यांची ऑफिशियल वेबसाईट आहे। सगळ्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। त्यावर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट मिळेल, PDF मिळेल आणि अप्लाय करायची लिंक मिळेल। तुम्ही IBPS ऑनलाईन यावर अप्लाय करू शकताय। इथे बघा दिलाय न्यू रजिस्ट्रेशन, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि हा फॉर्म तुम्हाला भरून घ्यायचा आहे। मग सगळ्यात आधी तुम्हाला तुमची बेसिक इन्फॉर्मेशन, दुसरा पेज येईल त्यावर तुम्हाला तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे। तिसरा पेज येईल त्यावर तुम्हाला तुमचे शैक्षणिक डिटेल्स म्हणजे शिक्षण काय झालंय, कुठला ट्रेड झालाय, 10वीत किती मार्क होते हे सगळं टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर सगळा अर्ज चेक करून घ्यायचा आहे आणि पेमेंट करायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही इथे अप्लाय करू शकताय।
अप्लाय केल्यानंतर निवड पद्धत कशी असणार आहे ती पण इथे सांगितली आहे। तर सगळ्यात आधी ज्यांनी अर्ज सादर केलेले आहे त्या उमेदवारांची चाळणी करण्यासाठी इथे एक ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे। परीक्षेमध्ये किती गुण पाहिजे ते पण इथे दिलेले आहे। ते गुण पडल्यानंतर तुमची इथे यादी म्हणजे सूची लागणार आहे, त्यानंतर तुमचं सिलेक्शन होणार आहे। ओके, सगळी प्रोसेस इथे दिलेली आहे। एक्झाम कशी असणार आहे त्याबद्दल डिटेल्स दिलेले नाही आहे, पण मी इथे काही पुस्तक आहे ते टॅग करून ठेवल, ते पुस्तक तुम्ही बघू शकता आणि तुमचा अभ्यास सुरू करू शकता ऑनलाईन परीक्षेसाठी। सगळ्या वेबसाईट, सगळी माहिती, सगळ्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट कमेंटमध्ये मिळून जाईल। त्यामुळे जे एलिजिबल आहे त्यांच्यासोबत शेअर करा आणि अशाच नवीन जॉब अपडेट, करिअर गायडन्ससाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।